नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आज 4 जुलै 2026 आणि आपण बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा जो फिश मार्केट जवळचा भुयारी मार्ग आहे तिथले लाईव्ह अपडेट्स घेतोय. आणि हा वाहतुकीसाठी पूर्णपणे आता बंद झालेला आहे. मात्र मासेमारी इथे पुन्हा एकदा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हे जे दादा आहेत ते आता सध्या इथे हे पहिले नदी नाले होते, म्हणजे छोटेसे ओढे होते, परंतु आता जसं जसं शहरीकरण वाढत चाललंय तसं तसं हे चांगले आपले नदी ओढे जे आहेत त्यांचं नाल्यांच्या स्वरूपात रूपांतर होतंय. परंतु अजूनही आपल्याला इथे मासे जे आहेत ते जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. आणि आपण बघतोय की हे दादा जे आहेत इथे मासेमारी करतायत. परंतु तुम्ही सुद्धा या परिसरातून येणार असाल तर सावध राहा आणि कृपा करून वाहन कोणीही या साईडने आणू नका, कारण पावसाचा वेग वाढत चाललाय. बघा आता त्यांनी किती मासे आणलेत आपण बघूया, त्यांना विचारूया आपण लाईव्हच्या मध्ये. त्यांनी अजून बहुतेक त्याच्यात काहीतरी अजून आहे. एक दोन 3 मासे आणतायत. दादा हा कुठला मासा असतो माहिती द्या ना थोडी. बारीक कळवली. आणि ही मार्केटमध्ये मिळते का? हा भेटते ना. कशी मिळते ही जर घ्यायला गेलो तर? जशी आता 50 रुपये पाव, 100 रुपये पाव जशी आहे. किती वर्षांपासून मासेमारी करतात? मला 7 वर्ष आले. भीती नाही वाटत का एवढ्या पावसामध्ये? नाही लहानपासून पकडतो नाही. किती लहानपणापासून पकडतो? हा. किती वर्षाचे होते तेव्हापासून? तेव्हा 12 वर्ष होतं. तेव्हाही असंच होतं का स्वरूप? हा म्हणजे तेव्हा चांगलं होतं, स्वच्छ पाणी होतं की कसं? पहिला बोलतात म्हणजे पहिल्या काळामध्ये नदी होती. आता नाजा घाण पाणी सोडून खराब होत चाललं लागलं. अजून कुठले कुठले मासे मिळतात इथे? भेटतात, कडवली भेटतात, मले भेटतात, शिवडे भेटतात. तर आता आपण बघतोय की दादा नाव काय तुमचं? अक्षय पेटारे. अक्षय सर. तर बघा ते अजूनही गाडी टाकण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे किती हा जीव घेणा प्रवास म्हणावा इथून. हे बघा अजूनही ते इथून आता तिथपर्यंत पोहोचलेत आणि कदाचित त्यांना आता मागेही जाता येत नसावं असा हा प्रवास झालेला आहे. कारण तिथून जो काही स्लोप आहे ना, तर त्या स्लोपमुळे आपण खूप पुढे येतो आणि नंतर मागे सुद्धा जाता येत नाही. येऊ नको. हे बघा असं जीवघेणा प्रवास कृपा करून तुम्ही कोणीही करू नका. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या सगळ्यांनी. त्यांना बघा मागे सुद्धा जाता येत नाहीये आणि पुढे सुद्धा ते येऊ शकत नाहीये. आता असा हा प्रवास झालाय. बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा आपला जो काही फिश मार्केट जवळचा भुयारी मार्ग आहे त्याच ठिकाणची ही परिस्थिती आहे. आता त्यांना एक सहकारी जे आहेत ते आलेत मागे. आता ते सहकारी जे आहेत त्यांची मदत करतायत इथे आणि आपण हे दृश्य बघत आहोत. कृपा करून असं कुठलाही प्रकार जो आहे तुम्ही करू नका. हा मार्ग आता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे, त्यामुळे कृपा करून सगळ्यांनी घरात राहा, सुरक्षित राहा, इकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि प्रशासनाला विनंती राहील की हा जो काही मार्ग आहे इथे कमीत कमी बॅरिकेड्स लावावे. आपण मागच्या वेळेस खूप वेळेला लाईव्ह दाखवलं, त्यावेळेला इथे रेलिंग जी आहे ती बसवण्यात आली होती, परंतु आता ती सुद्धा रेलिंग पूर्ण प्रमाणामध्ये इथून गेलेली आहे. कोणी चोरून नेली की काय माहित नाही, परंतु आता अतिशय धोकादायक हा इथला मार्ग होतोय. आणि अंधारामध्ये रात्रीच्या सुमारास तर इथे काही दिसतही नाही. वेग जो आहे तो पावसाचा वाढत चाललाय आणि हा जो नदी नाला आहे आपला तो देखील जास्त प्रमाणात भरलेला आहे. हा हे दादा आपण बघतोय इथून इथून दाखवूया. ते लहान वयापासूनच ते इथून घे ना, इकडे येत बघ, इथून दाखव. मासेमारी करतात ते आणि आता पुन्हा एकदा त्यांनी मासे पकडून आणलेत. आपण बघूया तिच्यामध्ये काय आहे ते. आलेत का नाही त्यांना मासे माहित नाही आपल्याला. नाही आले का? मध्ये काय टाकलंय त्यांना खायला? मध्ये काय टाकलंय ते? खायला नाही, ते मणी आहेत. मणी आहेत. खायला पण टाकतात का त्यांना काही? नाही खायला नाही ना. आज कमी येत आहेत का मासे? आज कमी येत आहेत ना मासे? नाही, आता पाणी कमी आलं लागते. सगळ्यात जास्त कुठे येतात? इथे येतात जास्त पाणी कमी झाल्यावर. आता पाणी कमी झाल्यावरती अजून मासे येतील असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु तुम्हाला मासेमारी वगैरे येत नसेल तर कृपा करून तुम्ही येऊ नका आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगत चला. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात तेही सांगा. आता थोडासा पाऊस कमी झालेला आहे, परंतु आज म्हणजे 4 जुलै आणि 5 जुलै रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि घरातच राहा.
पुन्हा आपण बघतोय की दादा आता परत प्रयत्न करताय. त्यांचं म्हणणं आहे की आता थोडासा पाऊस कमी झाला, पाणी थोडंसं कमी झाल्यावरती जास्त प्रमाणात मासेमारी जी आहे ती पाहायला मिळेल. असं मासे जास्त येतात. तुम्हाला अजून कुठल्या ठिकाणाचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही तेही कमेंट करा. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर.